नमस्कार, गुड मॉर्निंग गाईज. तर चला आता आपलं जेवण वगैरे म्हणजे जेवणाची तयारी करूया. नाश्ता पाणी तर झालेला आहे, चहा वगैरे. तर आज आपली रेसिपी आहे राजमा राईस. बघूया राजमाची भाजी कशी. मी आता राजमा पूर्ण रात्रभर भिजत ठेवलेला होता. तर आता कुकरमध्ये त्याला मस्त 2-3 शिट्ट्या घेते. तर त्याच्यात मी तेजपत्ता, दालचिनी, मोठी विलायची म्हणजे अख्खा गरम मसाला सर्व त्याच्यात थोडं थोडं टाकून चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि बघा त्याच्यात म्हणजे तेच वेलची वगैरे जे जे अख्खा गरम मसाल्यामध्ये असते ते थोडंसं टाकलेलं आहे. आणि आता त्याला मस्त 2-3 शिट्ट्या घेऊन तरी 4 शिट्ट्या घेऊन मस्त त्याला उकडून घेऊया. मीठ पण मी आत्ता टाकलं आहे, थोडंच टाकलं आहे, जास्ती नाही टाकलं आहे. मग आता पण कुकर लावून मस्त याच्या तरी मला वाटते 4 शिट्ट्या घ्याव्यात की जेणेकरून एकदम सॉफ्ट व्हावा. म्हणजे कसं एकदम थोडासा नरम झाला, सॉफ्ट झाला की तो ग्रेव्हीमध्ये पण मस्त मिक्स होते आणि त्याला मस्त ग्रेव्ही आतमध्ये लागते. तर बघूया पुढचे प्रोसेस. ही माझी मावशी आहे, कामाला येते माझ्याकडे भांडी कपडे वगैरे करा. तिला बघा कशी भांडी दाखवते का अशीच घासतेस का, म्हणजे थोडी मजाक मस्ती माझी चालले, पण ती काही कबूल येतच नाही. तर बघा इथे आपली शिट्टी झालेली आहे मस्त. ऑलरेडी 2 शिट्ट्या होऊन गेलेल्या आहेत. अच्छा 4 शिट्ट्या टोटल मी घेतल्या. त्याच्यानंतर मी हे बघा इथे कांदा, टॅमॅटो, अद्रक, लसूण याची पेस्ट करून घेणार आहे ग्रेव्हीसाठी. ही अशा प्रकारे पेस्ट केले म्हणजे याच्यात सर्व कांदा, टॅमॅटो, अद्रक, लसूण वगैरे टाकून. आणि मग आता कढाई गरम करत ठेवले बघा. मग कढाई गरम झाली की त्याच्यात तेल टाकलं आहे. आज मी राईचा तेल वापरणार आहे, राईच्या तेलामध्ये बनवणार आहे. थोडे काहीतरी वेगळी टेस्ट. नॉर्मली तर मी आपल्या तेच साध्या तेलातच मी बनवते जेवण, पण कधी राईच्या तेलात. तर मस्त थोडंसं तेल टाकलं, थोडा म्हणजे तो 2-3 चम्मच. समजून जा आपल्याला जरा तेल खायची सवय जास्तीच आहे. तर मग तेल मस्त गरम झालं की त्याच्यात मी आता जिरं टाकलं आहे. जिरा मस्त तरतरून घेते. जिरा तरतरला की त्याच्यात मी कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता पण मस्त तरतरला आहे. मग त्याच्यात आपण जी सर्व पेस्ट केलेली होती ग्रेव्हीसाठी म्हणजे टॅमॅटो, कांदाची वगैरे, ती टाकायची आहे. बघा असं मस्त तडतड झालेलं आहे ते. ती पेस्ट मस्त मिक्स करून घेतली मी. आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. ॲक्च्युली टॅमॅटो जास्ती लाल नव्हते त्याच्यामुळे कलर थोडासा लाल वाटत नाही आणि कांद्यामुळे ते व्हाईटनेस पण वाटते. मस्त आता ती पेस्ट शिजली. त्यानंतर आपला घरगुती लाल तिखट मसाला म्हणजे जो तुम्ही यूज करता तसं. माझ्याकडे आगरी कोली मसाला आहे तर तोच मी यूज करते. आणि मी जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळं थोडंच टाकलं आहे. एक धना पावडर चम्मच, 1 चम्मच धना पावडरचं. आणि थोडीशी हळद मी आपले आगरी कोली भाषा हळद बोलतो, तर माझ्या तोंडातून हळदच आहे. ही काश्मीरी तिखा लालची पावडर आहे कलरसाठी. ही का म्हणजे एवढी तिखट नसते बहुतेक, पण म्हणजे कलर येते चांगला याच्याने लाल कलरसाठी. आणि मी थोडा मॅगी मसाला टाकला, 1 पॅकेट मॅगी मसाला टाकला आहे. आणि मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मिक्स करून घेते मस्त एकजीव सर्व म्हणजे मसाले त्याच्यात. आणि मस्त थोड्या वेळेला झाकण देऊन ठेवलेलं आणि मग थोड्या वेळेला काढून बघा मस्त तेल सर्व सुटलं. तेल सुटल्यानंतर तो आपण राजमा उकडलेला याच्यात टाकायचा आहे आणि मस्त मिक्स करायचं आहे. तो राजमा मिक्स करून जेणेकरून म्हणजे त्याच्या आतमध्ये पण सर्व असं लागला पाहिजे त्याला सर्व मसाला. आणि मिक्स करून नंतर जो पाणी होता कुकरमधला उकडायला घेतलेला तोच पाणी त्याच्यात टाकला आहे म्हणजे ग्रेव्ही होईल अशी थोडा.
आणि तुम्ही बोलतच हा काला काला पण त्याच्यात आपण तो राजमा उकडलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात सर्व पाणी तो आहे. आणि आपण मग अगोदर मीठ टाकलेला होता, आता थोडासा टाकून म्हणजे आपल्या अंदाजाप्रमाणे टाकून मीठ टाकून मिक्स करून झाकण देऊन थोडा वेळ शिजत ठेवायचा 5 मिनटं तरी. आणि बघा त्याच्यानंतर कशी मस्त तरी आलेली आहे. आणि असं म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा घट्ट किंवा पातळ असं करू. आता मला माझ्याकडे जास्ती माणसं खायला नाही, त्याच्यामुळे मी माझ्या हिशोबाने मी जास्त पातळ वगैरे काय बनवत नाही. मोस्टली राजमा थोडी काही लोक असे पातळच बनवतात. बघा अशा प्रकारे आपला राजमा तयार झालेला आहे.